नमस्कार सर्वांना, मी आहे अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर सकाळचा फक्त स्वयंपाक झाला आहे आणि बाकीची सगळी कामं तशीच पडली. पण म्हटलं चला 2 दिवस झाले व्हिडिओज टाकता येत नाही आहे, त्यामुळे लॉंग व्हिडिओ शूट करूया. चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. इथे माझ्या चपात्या बनवणं चालू आहे आणि आमच्या पिल्लूला सुद्धा चपात्या बनवायच्या आहे. अशा पद्धतीनं लाटती आहे. हे बघा, तिने अशा छोट्या छोट्या चपात्या बनवल्या. भाजता नाही येत अजून, पण करते ट्राय थोडं थोडं. तिला आम्ही सांगत असते जुने आमचे की आम्ही 5th होतो तेव्हा चपात्या करायचो, सगळं करायचो, मम्मीला मदत करायचो. तर तिचा हट्ट चालला होता की मम्मा तू कशी तुझ्या मम्मीला करू लागत होती तसं मला पण करू दे. आता आजकाल तर काही मुलांना छोट्या नाही एवढं आपण लावत कामाला. आपल्या लहानपणी आपण केलं आहे बऱ्यापैकी, कारण आपले मम्मी पप्पा शेतात जायचे त्याच्यामुळं ते करायलाच लागायचं आणि यायचं पण तेव्हा. आजकालच्या मुलांना नाही तेवढं जमत, पण चालला होता हट्ट. म्हटलं चला आता वेळ आहे तर कर थोड्या थोड्या चपात्या. मग थोडी कणिक 2 चपात्याची ठेवली आणि तिला म्हटलं छोट्या छोट्या चपात्या बनव. तर ती बनवते इथे अशा पद्धतीने. आणि ह्या चपात्या तीच खाणार आहे, थोड्या मला शेअर करणार आहे. पिल्लू इथे चपात्या बनवते तोपर्यंत म्हटलं चला भाजीची तयारी करूयात. बटाट्याची भाजी करायला घेतली. तिला खूप आवडते. तिला खरं तर आईच्या हातची आवडते, पण आता आई इथे नाही आहे. मग तिला म्हटलं चल मीच बनवते. तर म्हटली मम्मा आईसारखीच बनव. आता आईसारखं बनवण्याचा प्रयत्न मी करणार आहे, पण तरी 100% तिला नाहीच आवडणार. म्हणजे आईच्या हातची टेस्ट ती आईचीच असते. ती फक्त आईकडे गेली की म्हणते आई 2 टिफिन भरून भाजी मला पुण्याला दे. आता तेवढी भाजी टिकत नाही, पण तिला कळत नाही तर म्हणते 2 टिफिन भरून दे म्हणजे मी रोज टिफिनला नेईल. तिला सांगितलं अगं चटण्या टिकतात भाजी नाही, कारण आई तिला शेंगदाण्याची चटणी वगैरे तिकडनं बनवून पाठवत असते. तिला वाटतं भाजी पण तशा पद्धतीने राहील. म्हणते चटणी कशी राहते महिनाभर फ्रीजमध्ये, तशी भाजी पण राहील, मला बनवून दे. पण नाही शक्य होत. मग आईने पण मला खूप वेळा शिकवली, पण नाही जमली मला तिच्यासारखी. म्हणजे मी बनवायचा पूर्ण प्रयत्न करते, पण ती टेस्टच येत नाही. आता ज्याच्या हातची टेस्ट त्यालाच असते. आणि आता हे खरं तर सुट्ट्या आहेत म्हणून चाललंय, नाहीतर एकदाच सकाळी स्वयंपाक बनतो आणि एकदाच डबे बनतात. नंतर तर तिलाही वेळ नसतो, मलाही वेळ नसतो. मग त्यामुळे चाललंय आता जोपर्यंत सुट्ट्या आहे तोपर्यंत एन्जॉय खाण्यापिण्याचा. नंतर मग आहेच आपलं डेली रुटीन जी कामं असतात ती. मग तेव्हा एकदा सकाळी स्वयंपाक केला की दिवसभर नो टेन्शन, डायरेक्ट संध्याकाळीच. संध्याकाळची वेळ झाली होती आणि आम्ही टेरिसला जायला निघालो होतो. आभाळ आल्यामुळे घरात खूप गरम व्हायला लागलं. एकतर पाऊस येत नाही आणि आभाळ आहे, त्याच्यामुळे खूप गरमी होती. म्हटलं चला टेरिसला जाऊन बसूयात थोडा वेळ. आणि थोडं लसण घेतलंय सोलायला, जेणेकरून संध्याकाळच्या भाजीची पण तयारी होईल. माझी एक फ्रेंड पण राहते वरती, तिलाही भेटायचंय. रोज आम्ही एकदा तरी भेटतो, पण ती आज काही खाली आली नाही. आज मुलंही क्लासला गेली नाही, तर क्लासला जायच्या टायमाला ती भेटते मला. मग म्हटलं चला तिलाही भेटणं होईल आणि तुम्हालाही दाखवते आमचं टेरिस कसं आहे ते. सो चलो. दीदीसाठी आणला. कुठे का दाखव. हे आईने पाठवलंय अशा पद्धतीने. हे खूप आवडतं यांना खायला. छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्यात खूप आनंद आहे. आणि हा आहे आमचा अथर्व.